अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन. दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होणार शाही सोहळा. लोकनेते माजी आमदार राजेंद्र राऊत यांची प्रकट मुलाखत. पत्रकारितेतील पितामह, ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ तथा महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे संचालक राजा माने यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान पुरस्कार सोहळा दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. सदरील कार्यक्रम सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता देशपांडे व्हेज हॉल, उपळाई रोड, बार्शी या ठिकाणी संपन्न होणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये कार्यान्वित असलेल्या संघटनेमध्ये 25,000 सभासद कार्यरत असून डिजिटल मीडिया तसेच प्रिंट मीडियामधील संपादक व पत्रकारांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून ही संघटना कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी व पत्रकारांच्या मुलामुलींच्या शैक्षणिक व वैद्यकीय मदतीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून 17 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. संघटनेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 6 महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये विश्वमाऊली आध्यात्मिक मुलींची वारकरी शिक्षण संस्था बार्शीच्या संस्थापक हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांना कीर्तन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रार्थना बालग्राम अनाथाश्रम व वृद्धाश्रम निवासी प्रकल्प मोरवंचीच्या सचिव सौ अणू मोहिते यांना जीवन गौरव पुरस्कार. बार्शीच्या सामाजिक कार्यकर्त्या व नगरसेविका सौ सायरा मुल्ला यांना सामाजिक गौरव पुरस्कार. लेडीज हेल्थ क्लब बार्शीच्या संस्थापक सौ मनीषा लोकरे यांना क्रीडा गौरव पुरस्कार. भावना कलेक्शन बार्शीच्या संस्थापक सौ सारिका संघवी यांना मातृत्व गौरव पुरस्कार. तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या वाहक श्रीमती मनीषा गुरव यांना आदर्श महिला वाहक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी बार्शीचे माजी आमदार लोकनेते राजेंद्र राऊत यांच्या राजकीय जीवन प्रवासाबाबत संघटनेचे संस्थापक राजा माने प्रकट मुलाखत घेणार आहेत. संघटनेचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारे, धाराशिव लोकसभा खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, तहसीलदार FR शेख, मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, नगराध्यक्षा सौ तेजस्विनीताई कथले, पंचायत समिती सभापती सौ मीनाक्षीताई रोंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गरड, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राज्य महासचिव विकास भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व संपादक पत्रकार बंधू भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा प्रकारचे आवाहन अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत व बार्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे. आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे.